बीड प्रकरणावर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाचं जे नेतृत्व उभं राहिलं, त्यांनी जे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धस नावाचा मोहरा पुढे आणला आणि संतोष देशमुख खुनाचा वापर केला असा हल्लाबोल आता संजय राऊतांनी भाजपवर केलाय। धसांना या आधीच थांबायला हवं होतं असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी सुरेश धस नावाचा मोहरा पुढे केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। मनोज जरांगे पाटलांना रोखण्यासाठी सुरेश धसांना भाजपनं जाणीवपूर्वक पुढे आणल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आधार घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती, पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। एवढंच नाही तर मराठा आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न सुरेश धसांच्या माध्यमातून केल्याचा आरोप करण्यात आल्याचं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे। हे तर सत्य आहे। सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे, धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे, भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे। असं असताना सुरेश धस एवढ्या ॲग्रेसिव्हली धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते, वागत होते, याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे हा शिजत होता, ही शंका सगळ्यांनाच होती। धस यांना पुढे करून जातीजातीत भांडणं लावून एक समाज सुरेश धसांबरोबर उभा करायचा, जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेंच्या मागे उभा आहे, त्यांच्या आंदोलनाच्या मागे, त्यांच्या भूमिकेच्या मागे, आणि याच्यातून हे नेतृत्वाची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसतं। सुरेश धस यांनी आकाचे आका हा शब्दप्रयोग सुरू करत बोंबाबोंब केली, तेव्हाच त्यांना भाजपनं का रोखलं नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी आकाचा आका ही भाषा आमची नाही। हे शब्द कोणी आणले? भारतीय जनता पक्षाने आणले। बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही। धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे होतं, पण धसला बोंबाबोंब करू दिली, बीडमध्ये एक वातावरण निर्मिती केली। चंद्रशेखर बावनकुळेंनी हे आरोप फेटाळून लावलेत। मनोज जरांगेंच्या विरोधात सुरेश धसांना पुढे केल्याचा आरोप म्हणजे वेडेपणा असल्याचा पलटवार देखील बावनकुळेंनी केलाय। काय वेडेपणा आहे? उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारणाने बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये आणि माझी नेहमीच सूचना सर्वांना आहे की या घटनेमध्ये सर्वांनी सरकारच्या चौकशीला साथ दिली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावण्यासाठी सुरेश धस यांना उभं केल्याचा हा दावा मराठा समाजाला मान्य आहे का हा प्रश्न आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटल्यासारखं झालंय। विशाल करोळे आणि अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।